नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वागणे असहिष्णुपणाचे आहे, असे मत संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत असे सांगणे म्हणजे मंडळाचे हे वागणे असहिष्णुपणाचेच आहे, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संमेलन संपल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महामंडळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे की विरोधात हे त्यांनी एकदाचे सांगून टाकावे, अशा शब्दात सबनीस यांनी महामंडळाच्या कारभारावर टीका केली. अध्यक्षांचे भाषण छापून ते साहित्य संमेलनात वितरित करण्याची जबाबदारी महामंडळाची असते, पण सबनीस यांच्या भाषणात आक्षेपार्ह मुद्दे आहेत असे सांगून महामंडळाने त्यांचे भाषण छापलेच नाही. त्यामुळे संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे छापील भाषण आलेल्या रसिकांना मिळालेच नाही. याबाबत सबनीस म्हणाले, महामंडळाला सेन्सॉरशिपचा अधिकार दिला कोणी? छपाईपूर्ण त्यांना माझे भाषण वाचायचे असेल तर ते जरूर वाचू शकतात, पण त्यातल्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेणे आणि भाषण छापण्यास दिरंगाई करणे हे योग्य नव्हेच. महामंडळाकडून झालेली ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हालिमाताई, महामंडळ असहिष्णु आहे आणि आता मला एक नवीन काहीतरी कळालं की ते सेन्सॉरशिप त्यांच्याकडे आलेली आहे असं त्यांच्या वृत्तपत्रातल्या बातम्यातून मला कळतं. अध्यक्ष भाषणाचं सेन्सॉरशिपचे अधिकार महामंडळाला कोणी दिले, केव्हा दिले, महामंडळ हे सेन्सॉर बोर्ड केव्हा झालं, अध्यक्षाच्या भाषणाचं सेन्सॉर बोर्ड केव्हा झालं, हे मला कोडं पडलेलं आहे आणि हे कोडं उलगडण्याचा मी माझ्या परीनं नक्की प्रयत्न करेन. एकीकडे गव्हर्नमेंटच्या पातळीवर प्रयत्न करेन आणि महाराष्ट्रातली कोट्यावधी जनता आहे. गावागावात परवापासून माझी भाषणं सुरू झालेली आहेत. शेतकरी मेळावे, साहित्यिक आणि शेतकरी मेळावे मी संबंध महाराष्ट्रभर घेतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी राज्यघटना कलम 323(ब) अनुषंगानं ॲग्रिकल्चर ट्रिब्युनलची मागणी आपण या संबंध अध्यक्ष भाषणात केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात खोलवर जाऊन दाभाडी प्रबंध असेल शेतकरी कामगार पक्षाचा 1948चा, काँग्रेसचा ठराव असेल 1949चा आवडीचा प्रबंध, याच्यात सुद्धा शेतमालाचा जो काही भाव आहे तो त्याच्यावर खर्चावर आधारलेला द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. सगळ्या पक्षांनी केलेली आहे. 40-50 वर्षामध्ये ही मागणी का सुटत नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि ही मागणी सुटली असती तर शेतकरी वाचला असतात, रोज आत्महत्यांची आपल्याला मरण यात्रा पाहायची गरज पडली नसती. हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, माझ्या संस्कृतीचा, माझ्या साहित्याचा आणि माझ्या काळजाचा तो प्रश्न आहे. या प्रश्नावर आधारलेलं साहित्य आणि लेखक आणि शेतकरी या सगळ्यांचे मेळावे मी वर्षात आणि त्यानंतर करणार आहे. 50 ते 52 मुद्दे आहेत या भाषणामध्ये. शक्यता आहे ताई, मला त्यांच्या मनात काय आहे, त्यांचं काय डावपेच आहे, काय कारस्थान आहे, चांगली भावना आहे, काय वाईट आहे, याला मला काही माहिती नाही. मी अननोन आहे. माझा काही व्यक्तीच्या संबंध त्या इलेक्शनशी नाही. मी जेवढं इलेक्शन भोगलं तेवढं मला पुरेसं आहे. त्याच्या पलीकडे जास्त मला त्रास घ्यायची सवय. मी माणूस आहे, मला लिमिटेशन आहे. मी लिहीन सावकार, जे चांगलं आहे, तुम्ही लोकांनी जे चांगलं केलं ते पण लिहीन आणि जे माझ्या वाट्याला वाईट आलं, जे दुर्दैव आहे, त्यांना सद्बुद्धी सगळ्यांना मिळावी अशी मी विनंती करतो आहे, ते पण मी लिहिणार. नाही, माझी एक जीव रंगला नावाचं एक माझे आत्मकथेचे रंग व्यक्त करणारे एक पुस्तक आहे. पण या ह्याच्यातले बऱ्यापेक्षा वाईट खूप अनुभव आहेत, त्यामुळे ते सांगणं मला महत्त्वाचं आहे. यानंतर कोणी जर सत्याची वाट चालणारा माणूस अध्यक्ष चुकून झाला समजा, तर त्याच्या वाट्याला गाढव येऊ नये, त्याच्या वाट्याला महामंडळाची असहिष्णुता येऊ नये एवढी विनंती करण्यासाठी किंवा हे कळावं महाराष्ट्रामध्ये म्हणून आत्मकथा लिहिण्याचा माझा संकल्प आहे. तो कधी होईल, काय होईल मला सांगता येईल. काही खेड्यापाड्यामध्ये लोकशाहीर आहेत, लोककलावंत आहेत, चित्रकार आहेत, आदिवासी चित्रकार कलावंत आहेत, ढोल वाजवणारे, ढोलकी वाजवणारे, शहनाई वाजवणारे, या सगळ्यांची
संहिता तयार करावी, त्यांची सूची तयार करावी, त्यांचे डॉक्युमेंटेशन करावं, त्यांचे फोटो लिहावे, छापावेत आणि अशा प्रकारचा जिल्हा वाईज एक इतिहास निर्माण करण्याची माझी बुद्धी. जिल्हा वाईज इतिहास, जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास. माझी अपेक्षा राहणारच आहे. माझी नव्हे, आता महाराष्ट्राची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची जाहीर विनंती आहे. महाराष्ट्राच्या वतीनं मी जाहीर विनंती करतो, आता तरी आपण राज्यघटनेला स्मरण करून श्रीपाल सबनीस विसरा, बाजूला ठेवा आणि जे तुम्हाला आक्षेपार्ह वाटतात ते मला सांगून तुम्ही जर माझी संमती घेऊन त्याला बाजूला ठेवूनही छापू शकता, तरी माझा डायलॉग तयार राहील आपला. पण छापा. ती महामंडळाची नैतिक कायदेशीर जबाबदारी होती आणि आहे. एकविरा भक्तांसाठी गोल्डन पास योजनेचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्ला गडावर देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 25,000हून अधिक देणगी देणाऱ्या देणगीदार भाविकांना गोल्डन पासचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, भगवान वाल्हेकर, माजी उपसभापती शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, बाळासाहेब फाटक, अंकुश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खाजगी हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे कार्ला गडावर दाखल झाले. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गडावर फटाक्यांची आतषबाजी करत बँडच्या तालावर ठाकरे परिवाराचे स्वागत करण्यात आले. उद्धव व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात देवीला साडी चोळी वाहून देवीची आरती व पूजा करण्यात आली. यानंतर कार्ला गडावर सुशोभीकरण व नूतनीकरण कामासाठी सढळ हातांनी मदत करणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेतील गोल्डन VIP पास वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सुखशांती लाभो, बळीराजावर आलेली इडापिडा टळो असे गाऱ्हाणे देवीला घातले. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. बिब्बेवाडीमध्ये गुंडांचा हेतोस, 3 घरांसह 7 गाड्यांची केली तोडफोड. बिब्बेवाडी परिसरातील अंबिका नगरमध्ये 20 ते 25 जणांच्या टोळक्याने तलवारींनी केलेल्या हल्ल्यात महिलेसह 3 जण जखमी झाले. परिसरातील 3 घरे व 7 ते 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. बिब्बेवाडी पोलिसांनी तत्काळ परिसरातील तणाव लक्षात घेता बंदोबस्त वाढविला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. या परिसरातील ही 7वी घटना आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश लोखंडे याची गाडी सत्या उर्फ सतीश जोगदंड याने काल रात्री फोडली होती. याबाबतची तक्रार लोखंडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली. आकाश बरोबर अक्षय जठार तक्रार देण्यास गेला होता. याचा राग मनात धरून सत्या उर्फ सतीश जोगदंड यांच्यासह 20 ते 25 जणांच्या टोळक्याने
रात्री 7:45 वाजता अंबिकानगरमध्ये दहशत माजवली. जठारच्या घराशेजारील वाहनांची मोठी तोडफोड करीत त्याच्या घरांची तोडफोड करण्यात आली. घरावर दगडफेक करून दहशत माजवली. आमचे घराजवळ 30 ते 40 जणांचा जमाव घेऊन शिवीगाळ करून गाड्यांची तोडफोड केली, असे विकासची आई अनिता जठार यांनी सांगितले. वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढविला. यावेळी पोलीस उपायुक्त विभाग 2, सहाय्यक पोलीस आयुक्त बिबेवाडी, मार्केट यार्ड, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. माझं नाव अंबिका जठार आहे. 7-8 जण पोरं होते. आमच्या घरात दगडफेक केली. माझे दीर तिथे चौकात बसले होते, त्यांना पण लागले, तलवारीने हल्ला केला त्यांच्या. ते विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये आहेत आता. कशाबद्दल केले काय माहिती नाही, पण अचानकच आले ते. शरद पवार यांच्या सुशासन आणि संवाद या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 27 रोजी होणार आहे. आदरणीय शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने एक भेट म्हणून शरद पवारांवर लिहिलेले सुशासन आणि संवाद हे पुस्तक 24 जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय सचिव विजय केळकर यांच्या हस्ते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. शरद पवार यांच्या 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याबरोबर प्रशासनात तसेच त्यांच्या खाजगी सचिव पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्यांच्या नजरेतून शरद पवार ही मध्यवर्ती संकल्पना असलेले असे सुशासन आणि संवाद हे पुस्तक आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने राहुल देशपांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुस्तक प्रकाशित करतील, तर पुस्तकाची मूळ संकल्पना आणि निर्मिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांची आहे. या संदर्भात माहिती देताना लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, आदरणीय पवार साहेबांवर अनेक पुस्तकं आहेत, मात्र प्रशासनात त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या सहकार्यांचे त्यांच्याबाबतचे अनुभव, त्यांच्यात असलेला संवाद, त्यांच्या नजरेतून साहेब जाणून घेण्याची कल्पना मला सुचली. साहेबांसोबत अनेक सचिवांनी काम केलेले आहे, म्हणूनच त्यांच्या खाजगी सचिवांच्या नजरेतून आदरणीय पवार साहेब, त्यांच्यातील संवाद आणि सुशासन या विषयावर आधारित हे पुस्तक आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची आरपीआयने मागणी केली आहे. रोहित वेमुल याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सुशील कुमार कृष्णा चैतन्य, भाजपाचे विधान परिषद सदस्य एन रामचंद्र राव तसेच विद्यापीठाचे कुलगुरू पोडिले हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी रिपाईच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जोडो मारो आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी रिपाईचे महापालिकेतील गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, युवक आघाडीचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, महापालिका शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, अशोक शिरोळे, श्रमिक ब्रिगेड आघाडी प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, आसित गांगुर्डे, निलेश आल्हाट, महिपाल वाघमारे, संजय सोनवणे, महादेव कांबळे, अक्षय अवसरमल, आशिष भोसले, अतुल बनसोडे, वैभव पवार, मगेंद्र पिल्ले आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा जातीयवादातून बळी गेला असून या घटनेला संबंधित मंत्रीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या मंत्र्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर युवक आघाडी यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ता, युवा कार्यकर्ता यांचं हैदराबाद या विद्यापीठामध्ये रोहित विमेल्लू या दलित तरुणांनी हैदराबादच्या विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विविध आंबेडकरी चळवळीचे उपक्रम, कार्यक्रम राबवत असताना तिथं आंबेडकरी विचाराचं संघटन बांधत असतानाच त्या परिसरामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये जे दादरी हत्याकांड झालं, तसेच बिग फेस्टिवल जो कर्नाटकामध्ये त्या परिसरात झाला, त्या आंदोलनामध्ये रोहित हा कार्यकर्ता सक्रिय, त्याचा मोठा सहभाग होता. आंबेडकरी चळवळीतल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. दादरी कांडाच्या संदर्भातली एक शॉर्ट फिल्म देखील त्यांनी त्या विद्यापीठामध्ये दाखवली होती आणि तेव्हापासूनच एक वादाच्या ठिणगीला सुरुवात झाली. आणि जी काही स्टोरी सध्या येत आहे की अखिल भारतीय अबपीच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली, तिथून काहीतरी सगळं खोटं आहे हे मीडियानी समोर आणलेलं आहे. आणि त्यानंतर त्या हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू आणि तिथले प्रशासन या रोहित आणि त्याच्या सगळ्या मित्रांबरोबर अत्यंत जातीवादी भूमिकेतून त्यांनी त्यांच्यासोबत वागणूक दिलेली आहे. त्याला कॉलेजमधून विद्यापीठातून काढलं. त्यांनी गेल्या आठवडाभर आंदोलन केलं. त्या आंदोलनातून बी न्याय मिळत नाही आहे. आणि हे सगळं करत असताना भाजप आणि अबपी विद्यार्थी संघटना यांनी एकत्र मिळून या विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठातून निलंबन करावं ही मागणी घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि दत्तात्रय बंडारू हे जे कामगार मंत्री यांनी एकत्र मिळून या आंबेडकरी विद्यार्थ्यांवर सुडाच्या भावनेने जे काही वागलेले आहेत त्याचा आज रिपब्लिकन पक्ष जाहीर निषेध करत आहोत. आणि म्हणून रोहितची आत्महत्या नसून त्याला या आत्महत्येला जे कारण आहे ते कारण म्हणजे त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तिथं जे आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थी संघटनेचं काम सुरू केलं आणि त्यातून त्यांनी ही जी आंदोलनं केली त्याच्यामुळंच त्याला या विद्यापीठातून काढण्यात आलं. म्हणून आज आमची मागणी आहे युवक आघाडीच्या वतीने की ताबडतोब स्मृती इराणींनी राजीनामा दिला पाहिजे. तसेच या ठिकाणी बंडारू दत्तात्रय हे जे कामगार मंत्री आहेत त्यांना देखील ताबडतोब त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तिथले कुलगुरू आहेत त्या कुलगुरूंना निलंबन करून त्यांच्यावर या मुलाच्या खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. अबपीचे विद्यार्थी आहे ज्यांच्यामुळं हे घडलंय त्या विद्यार्थ्यांवर देखील ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा हे आंदोलन आज रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विविध संघटनाचे कार्यकर्ते आज आम्ही करत आहोत. पुढच्या काळामध्ये या पुणे शहरामध्ये केंद्रीय भाजपचे मंत्री असतील किंवा कुणी असेल त्यांची गाडी आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा जो मुलगा आहे याचा बळी जो गेलेला आहे तो बळी दलित चळवळीतले कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले साहेब सुद्धा त्यांच्या आईला आणि त्यांच्या घरी भेट द्यायला गेले. सावंत धर्मा राठोड या मुलाला पेट्रोल टाकून मारल्याबद्दल समस्त हिंदू संघटनांकडून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
13 जानेवारी 2016 रोजी कसबा पेठ येथे सावंत धर्मा राठोड या मुलास 3 धर्मांध युवक इब्राहिम शेख, जेबर शेख व इम्रान तांबोळी यांनी तू हिंदू आहेस का असे विचारून त्याला पेट्रोल टाकून मारले. अशा पद्धतीने इसिस संघटना सिरियामध्ये नॉन इस्लामिकांना मारते. त्यांच्यावर धर्मतेढ निर्माण करण्याचा तसेच इसिसचे लागेबांधे आहेत का असे अनेक सवाल निर्माण करून ही घटना ATSकडे द्यावी अशी मागणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात पोलीस यंत्रणा व ससून हॉस्पिटल या दोघांचाही निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे. या संबंधित यंत्रणांमध्ये सुधारणा होण्यासाठी व योग्य व कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सदर प्रकरणाचा योग्य तपास व निषेध करण्यासाठी समस्त हिंदू संघटना व बांधव एकत्रित येऊन 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आंबेडकर पुतळा ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत धर्मांध निषेध करून आंदोलन करणार आहेत अशी देखील माहिती त्यांनी दिली. परिषदेस मिलिंद एकबोटे, ॲडव्होकेट रमेश राठोड, अमोल पवार व राजाभाऊ चव्हाण असे अनेक संघटनेचे नेते उपस्थित होते. अत्यंत गरीब घराण्यातला जो मुलगा होता त्याचा मृत्यू झाला, भाजून मृत्यू झाला. घटना अशी आहे की बुधवारी सावंत धर्मा राठोडला 3 धर्मांध मुसलमानांनी तू हिंदू आहेस का असं विचारलं आणि त्याच्या तोंडामध्ये आणि त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटून दिलं. एखाद्या व्यक्तीला त्याचा धर्म विचारून त्याच्यावर अत्याचार करणं, अन्याय करणं हे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रधान देशात घडतं आहे. हा हिंदू अन्याय होतो आहे आणि त्यानंतर होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये त्याच्याबद्दलचा पडसादसुद्धा उमटत नाही, एक शब्दसुद्धा कोणी बोलत नाही. ही सगळ्या आमच्या मराठी माणसांना लाजिरवाणी गोष्ट आहे. आज या ठिकाणी इसिसची प्रवृत्ती फोफावती आहे. ज्या पद्धतीने इसिसकडनं अत्याचार होतात गैरमुस्लिमांवर त्याच पद्धतीचे अत्याचार पुण्यामध्ये सावंत राठोडवर झाले आहेत. पुण्यातले सगळे हिंदू याचा निषेध करत आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातले हिंदू 27 तारखेला डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पोलीस आयुक्तालयावर धर्मांध निषेध रॅली नेणार आहेत. आणि यावेळेला ससून हॉस्पिटलचे सगळी जी यंत्रणा आहे, भ्रष्ट यंत्रणा आणि पोलिसांची निष्काळजी यंत्रणा यांच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवण्यात येणार आहे. सर्व हिंदूंनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. धर्मांधांची औरंगजेबी प्रवृत्ती जी आहे ती उघडकीस आलेली आहे. 300 वर्षांपूर्वी संभाजी महाराजांवर जे अत्याचार केले तशाच प्रकारचे अत्याचार सावंत राठोडवर ज्या औरंगजेबाच्या अवलादीने केले त्या अवलादींचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही जातोय. हे प्रकरण ATSकडे सोपवलं पाहिजे आणि या 3 धर्मांधांना फाशी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. दाभोलकर हत्येचा तपास वेगाने व्हावा या मागणीसाठी अन्नीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास वेगाने व्हावा यासाठी CBIची SIT नेमावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला 29 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र त्या तपासात अपेक्षित प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्निसच्या वतीने बुधवारी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी अन्निसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी ही मागणी केली. अन्निसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीपाल लालवाणी, दीपक गिरमे तसेच अन्निसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या घटनात साम्य आढळून आले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही तपास यंत्रणांमध्ये पुरेसा समन्वय दिसून येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये स्वतः पुढाकार घ्यावा आणि हा तपास वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी अन्निसचे कार्यकर्ते मोदी यांची भेट घेणार आहेत अशी माहितीही डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी यावेळी दिली.
29 महिने झाले याच ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून होऊन अजून त्यांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत. कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गींचे देखील मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यामुळं या तपासामध्ये गतिमानता यावी यासाठी विधायक अनेक अहिंसक मार्गानं गेली 29 महिने सातत्याने आम्ही आंदोलनं करतोय महाराष्ट्रामध्ये. या 20 तारखेला आम्ही पंतप्रधान मोदींना राज्यभरातून पत्र लिहितोय की CBIची एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाच्या तपासासाठी नियुक्त केली जावी. IPS दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स म्हणून ठेवले जावेत. शीना बोरा केसमध्ये 6 आणि व्यापम केसमध्ये 40 टीम CBIच्या नेमल्या जातात आणि डॉक्टर दाभोळकरांच्या केसमध्ये केवळ 4 अधिकारी तपास करतात. हे मला वाटतं केंद्र शासनाच्या त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निर्देशांक आहे. जॉईंट डायरेक्टर CBIच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये हिंसेच्या विरोधात आणि मानवतेच्या बाजूनं अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक लढा चालवते. रोहित वेमुलीची ज्या स्वरूपानं त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करण्यात आलं त्याचा देखील आज आम्ही इथं निषेध करतो आणि हिंसेच्या कुठल्याही कृत्याचा, मग ते ISISचे असो, पंतप्रधानांना खुनाची धमकी आणि पर्रीकरांना खुनाची धमकी देण्याचा, त्या सर्व हिंसेच्या कृत्यांचा आम्ही निषेध करतो आणि समाजाने एकत्र येऊन हिंसामुक्त होण्यासाठी, मानवतेच्या बाजूने प्रवास करण्यासाठी इथून सुरुवात करावी अशा अपेक्षेनं हे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी.